तर काय म्हणता मग मित्रांनो, मी चालली होती आज पारसले. तर पारसले जायसाठी मग आम्ही आलो स्टेशनवर. स्टेशनवर आमची गाडी आली दोन टायमात. आम्ही तिकीट काढले, आम्ही बसलो होतो. मग गाडीची वाट पाहत पाहत मग हे पहा गर्दी बी जास्त जास्त काही जशी पाहिजे तशी गर्दी नाही आहे. नाही बा म्हटलं बाई रेल्वे येऊन राहिली कोण. मग हे पहा मला दिसली रेल्वेच आहे. पहा मला रेल्वे दिसली. तेव्हा ती येऊ राहिली आमची रेल्वे. हा मग तेच झालं. मग मी ना गाडीमध्ये एंट्री केल्यावर मग हे दादा आम्हाला भेटले. मग दादाला मी पैसे गिसे दिले. दादा माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. म्हटलं बा तुमच्या आशीर्वादाने मला चांगलं हो. मग तेवढ्यात मग तिथून निघालो आम्ही पुढे. दादा जरासे पुढे गेले, मग तिथून आम्ही निघालो पुढे. मग पोहोचले मी पारसच्या स्टेशनवर. या स्टेशनवर जास्त गर्दी नसते, कारण की या स्टेशनवर जास्त जास्त करून गाड्या काही थांबत नसतात. मग तेच होत नाही तर मग मी या पायऱ्यावरून चढून तिकडून खाली उतरणं पडते, कारण की हा एकच दादर आहे. चढ उतार करून मग तेवढ्यात मग आम्ही उतरलो खाली. मग हे सर्वजण मला दादर तिकीट मला कुठे जायचं आहे सांग. म्हटलं बा आम्हाला जास्त काही दूर जायचं नाही, आम्हाला ती जायचं आहे. मग काकाचं घर जवळच आहे. भावानं तर डायरेक्ट सरेंडर केलं बा. आम्हाला जास्त दूर नाही जायचं म्हणून आम्ही सकाळी सकाळी जॉगिंग करणं चांगलं असते. याची गाडी तर पहिलेच निघाली. म्हटलं चला बा आपण बी पायी पायी जा. काय होते म्हटलं पायी पायी झाल्यानं तेवढ्या पायाला आराम भेटते. मग तेवढ्यात मग काकाच्या घरी जेवण केले. मग सगळे सरासोबत बोलणं चालणं झालं. मग लायना काकाने दिले आम्हाला तिकीट काढून. हे बा आमची ही रेल्वे नाही, दुसरी रेल्वे थांबून राहिली. मग तेवढ्यात आमची गाडी निघाली. तेवढ्यात मग आमची एंट्री झाली श्री संत नगरी शेगाव मध्ये. ते हे बा आमचं शेगाव. मग आमची गाडी थांबली. मग उतरली मी स्टेशनवर. म्हटलं बाप रे बाप, हे गर्दी आहे का काय आहे. बाप रे बाप रे, हे गर्दी हे बा इकडे बी गर्दी आणि तिकडे बी गर्दी. मग ते झालं. मग आम्ही उतरलो डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर आलो. हे पोहोचलो मग आम्ही बस स्टँड मध्ये. बस स्टँड मध्ये मग आमची एसटी लागलीच होती. मग हे काय एसटी मध्ये पाय टाकत नाही तर बाप रे बाप, हे भांडणच झाले चालू. हे मला आमची जागा आणि हे मला आमची जागा. मग हा पा मला हात मला निरा दात काढू काढू असं मला हसू नको निघाले तर आपल्याच हे करते म्हटलं हसू नको थांब. याचे तर भांडणं मिटले.